हॅलो नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन स्पेशल बेसन बर्फी. तर आता मी इकडे पॅन गरम करायला ठेवले. त्याच्यामध्ये एक छोटी वाटी तूप आहे आणि एक मोठी वाटी बेसन आहे. तर याला मंद आचेवर आता व्यवस्थित याला परतून घ्यायचं. एकदम असं सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बेसन पीठ. तर याच्यामध्ये मी थोडे काजू बदामचे काप पण टाकलेले आहेत, कारण याच्यासोबत भाजले जातात, छान गरम होतात. तर म्हणजे दाताखाली आलं तर छान लागते. कोणाला आवडत नसेल तर नाही टाकलं तर पण चालते. ते बेसनाला छान व्यवस्थित आता कलर आला, व्यवस्थित सुगंध सुटलेला आहे. तर याच्यामध्ये बेसन एक वाटी घेतलेली आहे, तर आपल्याला एक वाटीच साखर घ्यायचं आहे. तर साखरेचा आता पाक करून घ्यायचा आहे. पाण्याचा थेंबही न घालता यायचा आपल्याला व्यवस्थित पाक करून घ्यायचा. आता तर मंद आचेवरच याला पण मंद आचेवरच परतून घ्यायचं आहे, एकदम कमी याच्यावर. आणि सारखं याला हलवत राहायचं आहे, कारण लगेच याचं बुडायला लागते. इकडं मिडियम गॅसवर ठेवले पाक करायला. तर तोपर्यंत आपण प्लेटला 2 थेंब तूप लावून घेऊया. पसरून असं पूर्ण प्लेटनं तूप लावून घेतले. तर इकडं पाक पण आता होतच आलं आहे. मिडियम गॅसवर ठेवलेलं आहे. बघू शकता आता पाक व्हायला लागला आहे. आपण याच्यामध्ये पाण्याचं एक थेंबही नाही घातलेला. तर व्यवस्थित आता पाक झालेला आहे. तर आता बेसनामध्ये याच्यात टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित याचं माप आहे, जेवढं बेसन आहे तेवढीच साखर घ्यायचं आहे. तर व्यवस्थित याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया. मिडियम गॅस आहे. तर पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. बघू शकता असं मिश्रण झालेलं आहे. तर आपण आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया. तर याला व्यवस्थित आता प्लेटमध्ये काढून घेते आणि गरम असतानाच पसरून घ्यायचं आहे. एकदा जर ते घट्ट झालं तर ते पुन्हा पसरलं जात नाही. तर गरम गरम असतानाच पसरून घ्यायचं आहे. जेवढे तुम्हाला पातळ जाड पाहिजे तसं ते मिडियम. मी तर मिडियम आकाराचं ठेवलं, पातळ पण नाही आणि जाड पण नाही. तर याला लगेच कोमट असतानाच याचं वड्या पाडून घेते, कारण गार झाल्यानंतर वड्या पडत नाहीत. तर आता व्यवस्थित याच्या पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडून घेते. तर आपल्या वड्या पडलेल्या आहेत आणि खुसखुशीत आपली बर्फी झालेली आहे, बघू शकताय. तर खूप छान लागते. हे रक्षाबंधन स्पेशल बर्फी बनवलेली आहे मी. तर हे आणि झटपट होणारी, काही न वेळ लागणारे, 10 मिनटात झटपट तयार होते. लगेच बनवायला घेतो म्हटलं तर लगेच फास्ट होते. हे जे आपल्या घरात पदार्थ उपलब्ध आहेत त्याच्यातच बनवलेली आहे मी. लक्षात आहे आपली झटपट आता बेसन बर्फी तयार झालेली आहे आणि खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा बेसन बर्फी.